नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. येथून पुढे बाबासाहेब आमचेच असं कोणीही म्हणू नये, कारण यापूर्वी समाजामध्ये जे विष पसरवलं गेलं होतं ते जंतर मंतरवर उद्ध्वस्त झालं आहे. बाबासाहेब सर्वांचे आहे व यापुढेही सर्वांचे राहतील असे वातावरण देशात तयार झाले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तसेच न्याय हक्कासाठी जंतर मंतरवर जय भीम या नावाची जय घोषणा देण्यात आली आणि यानंतर बाबासाहेब सर्व जाती धर्माचे झाले हे सर्व देशाने पाहिले आहे. जय भीम नारा अख्ख्या देशात गुंजला. एक काळ असा होता की इतर जातीतील तरुणांना बाबासाहेबांचं नाव घेण्यास लाज वाटत होती. असं वातावरण तयार केलं गेलं होतं. परंतु सर्व जाती धर्मातील तरुणांनी अभिमानाने जय भीम अशा घोषणा दिल्लीला दिल्या. बाबासाहेब सर्वांचे झाले. आता त्यांना एका जातीच्या चौकटीत बांधायला नको आहे. जंतर मंतरवर मोर्चाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे लोकांच्या मनातली 10-12 वर्षापासूनची या सरकारची भीती कायमची काढली. ज्या काही प्रतिमा नकळत पुढे आणल्या होत्या त्या तितक्याच वेगाने आणि कमी वेळात CJPच्या रेट्यांमुळे नाहीशा झाल्या आहेत. हा भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीचाच राहणार हे सर्वोत्तम उदाहरण यातून पाहायला मिळाले. या जंतर मंतरच्या विद्यार्थी मोर्चा आणखी एक गोष्ट लक्षात आणून दिली की जय भीम म्हणजे ही काही एका समाजाची मक्तेदारी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जय भीम हे सर्वांचे आहेत आणि सर्वांचे राहणार. कोणी त्यांच्याबद्दल कितीही तिरस्कार, द्वेष पसरवला तरी नवीन पिढीला याची जाणीव झाली आहे. त्यांनी जंतर मंतरवर याचा सर्वसमक्ष कृतीने आणि जयघोषाने स्वीकार केल्याचे सर्व जगाने पाहिले. जय भीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे होऊ नये यासाठीचे 70-75 वर्षाचे प्रयत्न जंतर मंतरवर फेल होताना दिसले. हा साधा बदल नाही. आज नवीन पिढी नव्या युगा नव्या आशेने पाहत असताना त्यांच्या डोळ्यात नवीन स्वप्नांऐवजी भयान बेकारी आणि बेरोजगारी, जातीयतेचा क्लेश, उदास वातावरण दिसत आहे. येथे विघ्न संतोषी लोकांनी समाज अधिकाधिक धर्मांध कसा होईल याकडे कटाक्षाने लक्ष केंद्रित केले होते. हवी ती आणि हवी तिथे आणि हवी तशी रसद पुरवली जात होती आणि ही रसद पुरवली जात असतानाच जंतर मंतरवर हे भय कोठे जाणवले नाही. थोडक्यात आपल्या भाषेत कोणालाही जात आडवी आली नाही. या सरकारबद्दल व त्यांच्या संलग्न इतर धार्मिक संस्थांबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या मनात कोणतीही भीती निर्माण झाली नाही हे विशेष आहे. एवढेच नव्हे तर झेन-झी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने केवळ सरकारलाच नव्हे तर मुख्य प्रवाहातील माध्यमांनाही आरसा दाखवायला सुरुवात केली आहे. अनेक आंदोलक आणि सोशल मीडियावरील टीकाकारांचा आरोप होता की काही वाहिन्यांनी आंदोलनाचे एकांगी वार्तांकन केले आहे. जेव्हा विद्यार्थ्यांना वाटले की माध्यमे निष्पक्ष नाहीत तेव्हा त्यांचा रोष दुर्दैवाने ग्राउंडवरील पत्रकारांवरही व्यक्त झाला. मात्र त्याचवेळी कोणत्याही पत्रकाराचा अपमान किंवा वैयक्तिक अवमान हा लोकशाही संवादाचा आदर्श मार्ग नाही हे समजताच माफी मागण्याची प्रामाणिकपणाही त्यांच्यात दिसून आला. दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली. त्यावर सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी फक्त आंदोलन केलं म्हणून लाठीचार्ज करता येत नाही, तसे झाले असेल तर त्याची चौकशी करण्यात यावी असे सांगितल्याने विद्यार्थ्यांवरील अन्याय काही अंशी दूर होऊ शकतो. आज देशभरात एकच प्रश्न विचारला जात आहे की सरकारला जनतेचे प्रश्न सोडवायचे होते की प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज कायमचा दाबून टाकायचा होता. न्याय संस्था, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा आणि प्रशासन यांच्याबाबत निर्माण झालेला अविश्वास हा कोणत्याही लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा असतो. मानवी व्यवस्थेच्या हजारो वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जर मागे वळून बघितले तर आपल्या लक्षात येते की जनमताच्या रेट्यापुढे मोठमोठी राजेशाही, मोठमोठे हुकुमशाही हे नेस्तनाबूत झालेले आहेत. या देशातल्या महत्त्वाच्या संस्था ज्या लोकशाहीच्या रक्षणासाठी होत्या त्या उद्ध्वस्त करून त्यांच्यावरती अंकुश निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु प्रत्येक गोष्टीला अंत असतो. धर्मेंद्र प्रधान या माणसाचा राजीनामा सरकारला घ्यावा लागला ही एका अपप्रवृत्तीच्या अंताची सुरुवात ठरली. देशाच्या राजधानीत जंतर मंतरवर झालेले विद्यार्थी आंदोलन केवळ विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे आंदोलन राहिलेले नव्हते,
तर ते देशातील लोकशाही, संविधानिक मूल्य आणि सत्तेच्या अहंकाराविरोधातील जनाक्रोशाचे प्रतीक बनले होते. आज देशभरात एकच प्रश्न विचारला जात आहे की सरकारला जनतेचे प्रश्न सोडवायचे होते की प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज कायमचा दाबून टाकायचा होता. न्याय संस्था, न्याय व्यवस्था, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा आणि प्रशासन यांच्याबाबत निर्माण झालेला अविश्वास हा कोणत्याही लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा असतो. लोकशाही केवळ निवडणुकांनी जिवंत राहत नाही, ती संस्थांवरील विश्वासाने टिकून राहते. जनतेच्या असंतोषाची टिंगल करणारी भाषा ही सत्तेच्या अहंकाराचे लक्षण ठरत होती. कारण आंदोलन कधीच विनाकारण जन्माला येत नाही, त्यामागे वेदना, असंतोष आणि न्यायाची अपेक्षा असते. इतिहासात प्रचंड बहुमताच्या सरकारंनाही जनतेने काही क्षणात पराभूत केले आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या माध्यमातून सरकारला सुबुद्धी झाली तर बरे होईल. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.